नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 7वा फुटप्रिंट्स या पाठाचा शेवटचा भाग म्हणजे भाग 3 आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदर आपण जी प्रश्न उत्तरे केली ती तुम्ही तुमच्या व्यवसायात म्हणजेच वर्कबुक मध्ये पूर्ण केली असतील अशी मी खात्री बाळगते. आणि आता नंतर उरलेले जी आपण उतारे राहिले होते ते आता आज आपण पूर्ण करणार आहोत. ते परिच्छेद तुमच्या पाठ्यपुस्तकात असणार आहे. त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तक, तुमचं वर्कबुक म्हणजेच व्यवसाय, पेन्सिल, पेन हे सर्व काही तुम्ही जवळ घेऊन बसले असाल अशी आशा बाळगते. आणि आपण आता सुरुवात करूया पुढच्या परिच्छेदातील आकलन कृतीने. चला तर जाऊया या परिच्छेदाकडे आणि आकलन कृतीकडे. हा उतारा क्रमांक 4, उतारा क्रमांक 3 पर्यंत आपण पाहिलं होतं. हा उतारा क्रमांक 4 तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 24 वर आहे. ओके, तो सुरुवात होतोय. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या ते हो का पर्यंत जो तुमचा परिचय तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे त्यावर हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. चला आता जाऊया आपण आकलन कृतीकडे. एका वाक्यात उत्तर लिहा. स्क्रीनवर उमटलेल्या पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन कोणासारखा होता? ओके, आता ते कशासारखा होता? निळा निरभ्र. अगदी तेच उत्तर आहे. शोधा. तुमच्या पाठ्यपुस्तकात जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदात त्याचं उत्तर आहे. ओके, शोधा म्हणजे नक्कीच सापडेल. त्याच्यासाठी तुम्हाला अगदी नीट काटेकोरपणे वाचण्याची गरज आहे आणि ती तुम्ही वाचायचंच आहे आणि ते शोधायचंच आहे. उत्तर मिळालंय? लिहिलेलं आहे, कारण तुम्हाला तिकडे उत्तर लिहायला जागा दिलेली आहे. तिकडे तुम्ही उत्तर लिहू शकता. पावडे काका या ठिकाणाहून आले. चौकटी पूर्णाकारामध्ये आहे. पावडे काका या ठिकाणाहून आले. कुठून आले? विश्रांतवाडीहून. आणि त्यांचे प्रवासाचे साधन काय होते? तर त्यांची कार. ओके, ऑफकोर्स ही छोटी छोटी उत्तरं तुम्हाला नक्कीच येणार आहेत आणि तुम्ही ती पटापट लिहिणार आहात, ह्याच्यात मला काही शंका नाही. चला जाऊया आपण पुढे. आकलन कृती 2 तुमच्या समोर आहे. आकृतीबंध पूर्ण करा. आणि दुसरा आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा. अगदी सोपी आणि पटकन लिहिण्यासारखी उत्तर आहेत. रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स कशा? स्वच्छ झऱ्याच्या बरोबर आणि चंदेरी. ओके, अशा 2 प्रकारच्या त्यांच्या. आणि 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच. कोण आणि कोणास? अगदी सोपं आहे, कारण प्रश्न कोण विचारत होतो आणि उत्तर कोण देत होतं हे तुम्हाला माहिती आहे आणि ते त्या पॅसेज मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ते उत्तर लिहू शकाल हे मला माहित आहे. चला जाऊया आपण पुढच्या आकलन कृतीकडे. मी फास्ट जात असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑफकोर्स उत्तर तुम्हालाच लिहायचे, त्यामुळे स्क्रीनशॉटची एवढी काही गरज लागणार नाही. तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून नंतर मग पुढे गेलात तरी चालणार आहे. आता ह्या मधलं स्वमत कृती जी आहे ती तुम्हाला मात्र मी थोडीशी एक्सप्लेन करणार आहे. त्याचे पॉइंट्स तुम्ही तुमच्या वर्कबुक मध्ये लगेच लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा उत्तर तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. रेखा मावशी पर्यावरणास कशी मदत करत होती ते तुमच्या शब्दात लिहा. आता तुम्हाला माहिती आहे रेखा मावशी कोण होती? तर कामवाला रेखा मावशी, ज्या सुमितच्या घरी किंवा स्नेहाच्या घरी कामाला होत्या आणि त्या मात्र काय होत्या? तर पर्यावरणास मदत करत होत्या. आता कशी मदत करत होत्या ते तुम्हाला इथे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. आता मी पुन्हा पुन्हा तीच कॅसेट रिपीट करणार नाही, कारण तुम्हाला ते तुमच्या शब्दात लिहायचं हे तुम्हाला अगदी अंगवळणी पडत असणार, इवन तुमच्या बायहार्ट सुद्धा झालं असणार. आणि म्हणूनच मी तुम्हाला ते पुन्हा पुन्हा सांगणार नाही. उत्तर सांगणार मात्र की रेखा मावशी पर्यावरणास मदत करण्यासाठी त्या चालत किंवा सायकलने ये जा करत असत. त्यांच्या छोट्याशा झोपडी पुढे
त्यांनी 2 झाडं लावलेली आहेत. त्यातलं एक निंबोणीचं होतं. ज्या झाडामुळे सर्वात जास्त प्राणवायू हवेमध्ये सोडला जातो. आता प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. ओके. मी तुम्हाला वेगवेगळे शब्द सांगते जेणेकरून तुम्हाला ते लिहिताना त्याचा उपयोग करता येईल. ओके. तर प्राणवायू ते हवेमध्ये सोडतं असं झाड निंबोणीचं त्यांनी त्यांच्या अंगणामध्ये लावलेलं होतं. त्याचबरोबर त्या शेणामातीत काम करत म्हणजे त्या मातीला आणि शेती वगैरे करण्यासाठी त्या काम करत असत. आणि ही शेती करणं किंवा मातीत काम करणं हे पर्यावरणास अनुकूल होतच. ओके. आणि त्याचबरोबर त्या सायकल चालवत असल्यामुळे कुठल्याच प्रकारचं कार्बन उत्सर्जनाचा वाव त्यांच्या जीवनात नव्हता आणि त्यामुळे त्या पर्यावरणास पूरक असं काम त्या करत होत्या. ओके. आणि म्हणून अशा प्रकारे ते पर्यावरणासाठी मदत करत होते असं तुम्ही उत्तर लिहायचं आहे तुमच्या शब्दात. ओके. चला जाऊया आपण आता पुढच्या उत्तराकडे. उत्तरा क्रमांक 5 जो तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 24 आणि 25 वर आहे. ओके. सुरुवात होते या उत्तराची. अच्छा, पण काका आठवड्यातून पासून ते उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत इथपर्यंत तो उतारा आहे आणि त्या उतार्यावर आधारित आकलन कृती तुमच्या समोर आहे. आकलन कृती 1 मध्ये आहे. चौकटी पूर्ण करा. पावडे काकांचे ऑफिस ते घर यातील अंतर तर किती किलोमीटर आहे ते शोधा. तिथे उत्तर दिलेलं आहे ते शोधा आणि ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. कुंडीतल्या रोपांसाठी माती मागणाऱ्या कोण? कोण काकू ते लिहायचंय तिकडे. तुमच्या घरची किंवा माझ्या घरची काकू नाहीये तिथे. ओके. ते शोधायचंय, वाचायचंय आणि लिहायचंय. ओके. कारण लिहा. पावडे काकांचा चेहरा पडला. कारण सुमितने त्यांना रियालिटी दाखवली होती. काय रियालिटी दाखवली होती ते बघा तिकडे पॅसेज मध्ये त्याचे उत्तर दिलेलं आहे. ते तुम्ही उत्तर लिहायचं आहे. चला लिहा पाहू उत्तर. यावेळेला मी तुम्हाला वेळ जो आहे हा असाच देणार आहे की जेणेकरून तुम्ही उत्तर ते पटकन तिकडे लिहू शकाल. अगदी पटापट उत्तर लिहिण्यासारखी आहेत, ती लिहायची आहेत. आता लगेचच बुकच कंप्लीट करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या बुकच्या मागे डोकं खायला नको आणि कंप्लीट करण्यासाठी पुन्हा वेगळं असं बसायला नको. या व्हिडिओ सकट तुमची बुक सुद्धा कंप्लीट होणार आहे आणि तुमचा अभ्यासही होणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला प्रश्न उत्तराचा व्हिडिओ असेल त्यावेळेला तुम्ही बुक घेऊन बसायचं आहे. ओके. आय होप हे तुमचं उत्तर लिहून झालं असेल. आपण जाऊया पुढे आकलन कृती. आकलन कृती 2 तुमच्या समोर आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. पावडे काका रोज किती किलोमीटर कारने प्रवास करत? आत्ताच आपण त्याचं उत्तर लिहिलं. ओके. तेच उत्तर आता इथे तुम्ही लिहायचं आहे. ओके. आणि दुसरं आहे कोण ते लिहा. व्हर्च्युअल गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करणारे कोण? कोणाचे बाबा ते लिहायचंय. ओके. पावडे काकांच्या पावला संदर्भात ऍप वर आलेले शब्द इंग्रजीतले शब्द आहेत ते तसेच्या तसे इंग्रजीतले शब्द तिथे लिहायचे आहेत. ओके. ते लिहायचे तसेच्या तसे लिहायचे. जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ते उत्तर तसंच्या तसंच नेहमी लिहायचं असतं. ओके. आणि ज्या वेळेला ते तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायला सांगतात त्यावेळेला ते तुम्हाला स्वतःचे शब्द तिथे लिहायचे असतात. वाक्यरचना तुम्ही बदलली तरी चालते पण ते शब्द जे आहेत जे उत्तराचे महत्वाचे आहेत ते शब्द तसेच्या तसे लिहायचे असतात. ओके. झाले उत्तर लिहून. उत्तर लिहायचंय. मी उत्तरासाठी थांबले आहे. चला जाऊया आता पुढच्या आकलन कृतीकडे. पुढची तुमची स्वमतची कृती आहे. ग्लोबल वॉर्मिंगला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कशा प्रकारे हातभार लावतो हे तुमच्या अनुभवातून लिहा. आता हा प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव लिहायचा आहे. ओके.
ग्लोबल वॉर्मिंगला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही गोष्टी आपल्याला समजतात, पण काही गोष्टी आपल्याला नकळत घडत असतात, आपल्याला त्याच्यावरती इलाजच नसतो. ओके, आणि अशा प्रकारे आपण ग्लोबल वॉर्मिंगला आपण हातभार लावतच असतो. आता आपण आपल्या अनुभवाने विचार करायचा आहे आणि आपण हे करायचं आहे की अनुमान काढायचं आहे की कशा प्रकारे आपण ग्लोबल वॉर्मिंगला मदत करतो किंवा आपण कशी ग्लोबल वॉर्मिंग पसरवतो हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, आता मी माझा अनुभव सांगते, तो तुम्ही तुमच्या अनुभवातनं असा वेगळा अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ग्लोबल वॉर्मिंगला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कशा प्रकारे हातभार लावतो हे सांगण्यासाठी आज आपण जी पर्यावरणाची हानी करतो, आता ही पर्यावरणाची हानी जी आहे हे जंगल तोडीने होतं, वृक्षतोडीने होतं, आणि ही वृक्षतोड झाल्यामुळे हवेतील प्राणवायूचं प्रमाण कमी होत जातं आणि त्यामुळे माणसाचा जीव धोक्यात येतो, परंतु माणसाला हे कळतच नाही. आपण विकासाच्या नावाने किंवा आपल्याला विकास घडवायचा आहे, माणसाने पुढे पुढे प्रगती केली पाहिजे या हिशोबाने आपण सर्रास वृक्षतोड करत असतो. त्याचबरोबर जिकडे जिकडे नदी नाले आहेत किंवा अशी मोकाट जमीन आहे जिकडे पाणी साचून ते जमिनीत मुरलं जातं, अशा ठिकाणी आपण कॉन्क्रीटची जंगल उभारून आपण काय करतोय तर ते पाणी पावसाचं जमिनीत मुरायला अटकाव करतो. त्यामुळे भूजल जे आहे हे त्याची पातळी जी आहे कमी कमी होत चाललेली आहे. त्याचबरोबर आपण जी वाहनं वापरतो, सकाळी मात्र आपण फक्त मॉर्निंग वॉकचं नाटक करत असतो, परंतु आपल्याला अगदी भाजी आणायला कोपऱ्यावर जायचं असेल तरी सुद्धा आपण गाडीला किक मारतो. म्हणजे काय करतो तर अप्रत्यक्षपणे आपण कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडत असतो. त्याचबरोबर आईने काही काम सांगितलं तर आपण जाण्यासाठी सायकल किंवा चालण्याचा वापर करतच नाही. ओके, गाडीचा वापर तर करतोच. त्याचबरोबर अंतर थोडं जरी असलं तरी आपल्याला सार्वजनिक वाहन वापरणं हे आपल्याला कमीपणाचं वाटतं. मग त्यावेळेला आपण एका माणसासाठी पूर्ण कार बाहेर काढायची आणि त्यातनं पेट्रोल जे जाळलं जातं, असा प्रत्येक माणसाने विचार केला तर असं कितीतरी प्रकारे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो आणि हे अप्रत्यक्षपणे आपण ग्लोबल वॉर्मिंगला निमंत्रण देत असतो. ओके, आणि अशा प्रकारे तुम्ही अनेक उदाहरणं सांगू शकता, कितीतरी अशी उदाहरणं आहेत. ओके, म्हणजे जसं कचरा आपण नदीमध्ये टाकतो आणि त्यामुळे काय होतं तर नदीतलं प्रदूषण होतं, पाणी प्रदूषित झाल्यामुळे काय होतं त्यातले जीवजंतू जे आहेत हे मरतात, त्याच्यामुळे अजून प्रदूषण निर्माण होतं. अशा गोष्टी भरपूर आहेत आणि ह्या अप्रत्यक्षपणे आपल्या हातून घडतच असतात. आजही तुम्ही बघा, जर तुम्ही ट्रेनने जर टुवर्ड्स मुंबई प्रवास करत असाल तर गाडीमधनं अनेक लोक त्या भाईंदरच्या खाडीमध्ये देवाची फुलं वगैरे टाकत असतात. काय करतो आपण त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ती देवाची फुलं, तिकडे असं वाटतं की ती काय देवाला मिळाली का, पण त्या पाण्यामध्ये असलेल्या जीवजंतूंना आपण किती हानी पोहोचवतो, ते किती प्लास्टिक त्याच्यामध्ये टाकतो, ह्याचा आपण साधाही विचार करत नाहीत. ओके, मग ह्या गोष्टी मार्फत आपण ह्या साध्या साध्या गोष्टीने काय होतं तर हे अप्रत्यक्षपणे आपण काय करत असतो, प्रदूषण करत असतो आणि हे प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगला आपण हातभार लावत असतो, असं आपला अनुभव इथे तुम्ही नमूद करू शकता. ओके, चला जाऊया उतारा क्रमांक 6 कडे, जो तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 25 वर आहे. काका हे ऍप आपल्या दैनंदिन पासून चंदेरी हवेत स्नेहल गहीवरून म्हणाले, इथपर्यंत तो उतारा आहे. ओके, तो नीट वाचायचा आहे. तुम्ही वाचणार तेव्हाच तुम्हाला ही उत्तरं समजणार आहेत. मला खात्री आहे की ह्या अगोदर पण तुम्ही तो पाठ किमान 3दा तरी वाचला असणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाचण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून वाचन करण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही आहेत नवीन नवीन शब्द तुमच्या लेखनात आणण्यासाठी. ओके, जेवढं तुम्ही वाचन कराल ना तेवढेच ते नवीन नवीन शब्द तुम्हाला सुचत जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन स्वतःची वाक्य तयार करता येणार आहेत आणि ती जर तयार करता आली तर ही स्वमत कृती लिहिण्यास तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त स्वतःचे शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
ओके, चला जाऊया. या उताराच्या आधारे आकलन कृती दिलेली आहे, ती आकलन कृती आपण पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. स्नेहल गहीवरून काय म्हणाली आहे. अगदी सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे बघा तिथे. नीट वाचा आणि ते उत्तर लिहा बघू पटकन. उत्तरासाठी तुम्हाला तिकडे 2 ओळी दिल्यात आलेल्या आहेत, त्या उत्तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे. पावलांचा काळा रंग कशावरून ठरतो. सुमितने सांगितलंय बघा पावडे काकांना, तो पावलाचा काळा रंग कशावरून ठरतो. हे वाक्य सुमितच्या तोंडचं आहे आणि सुमितने ते सांगितलेलं आहे. उत्तर लिहून टाका बघू पटकन. उत्तर लगेच लिहून टाका, जेणेकरून तुम्हाला नंतर पुन्हा वर्कबुक उघडा आणि मग पुन्हा ती उत्तरं लिहित बसा. त्याच्यापेक्षा याच बरोबर तुमची उत्तरंही लिहून होतील आणि वर्कबुकही पूर्ण होऊन जाईल. झालीत उत्तरं लिहून. जाऊया आपण पुढच्या आकलन कृतीकडे. पुढची आकलन कृती तुमच्या समोर आहे. आकृती पूर्ण करा. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात याला वाव नाही. कशाला? कार्बन उत्सर्जनाला आहे बघा तिकडे उत्तर. शोधा. स्वच्छता ऍप हे काम करते. कसलं करते? काहीतरी मोजण्याचं काम करते बघा, ते आहे बघा तिकडे, वाचा. काहीतरी मोजतोय ते लिहायचंय तिथे. दुसरी आकलन कृती तुमच्या समोर आहे. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. किती प्रचंड टिंबटिंब चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. काय? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन की गॅस? उत्तर सोपं आहे, शोधा. आणि ते तुमच्या समोर आहे, फक्त लिहायचंय. दुसरं आहे काका हे टिंबटिंब सत्य आहे. अंतिम, कटू, शास्त्रीय, त्रिकलाबाधित. त्रिकालाबाधित म्हणजे काय? तर 3 काल यांना म्हणजे हे केलेलं असं त्रिकालबाधित त्याला म्हणतात. ते त्रिकालबाधित सत्य आहे असं इकडे सुमितचं म्हणणं आहे. त्याच्यामधलं योग्य शब्द तुम्ही घ्यायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं. रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आय होप तुम्हाला लगेच उत्तर कळलेलं असणार आहे. ओके, आता नंतरचं आहे कारण लिहा. रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत कारण. कारण तुम्हाला माहितीये, तुम्हाला 2 त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेली आहेत, त्यांनी ती हे केलेलं आहे. त्यातलं एक कारण तुम्हाला तिकडे लिहायचं आहे. ओके, चला लिहा बघू पटकन. काही होत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहू शकता. स्क्रीनशॉट वगैरे काढायची गरज नाही, कारण तुमच्याकडे ही वर्कबुक ऑलरेडी आहे. त्यामुळे तुम्ही तिथून ते पाहू शकता आणि तुमच्याकडे टेक्स्ट बुकही आहे, त्यातनं पाहून तुम्ही उत्तरही लिहू शकता. ओके, चला जाऊया पुढच्या आकलन. स्वमत कृती आहे जी या उतार्यावर आधारित आहे. तापानं फणफणली आपली धरती, ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. आता तुम्हाला सुचवायचे उपाय. असे हे जे प्रश्न स्वमत आधारित तुम्हाला का दिले जातात सांगू? कारण तुम्ही होणारे उद्याचे नागरिक आहात. हा देश आणि हे सगळं भवितव्य जे आहे हे तुम्ही घडवणार आहात. आणि तुमच्यासारख्या मुलांना आपल्या देशाबद्दल, आपल्या पृथ्वीबद्दल आपुलकी आणि काहीतरी हे वाटावं, आपलेपणा वाटावा, म्हणून तुम्हाला असे पाठ देण्याची गरज आहे, जेणेकरून निसर्ग, पर्यावरण ह्याच्याबद्दल आपण थोडीशी तरी आपुलकी बाळगलीच पाहिजे. आणि त्याबरोबर त्याबद्दलची असलेली आस्था की हे पर्यावरण वाचवणं, हा निसर्ग वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे, ह्याची जाणीव तुम्हाला व्हावी, हा त्याचा मागचा उद्देश असतो. ओके, आणि म्हणून तुम्हाला असे प्रश्न स्वमताला दिले जातात, जेणेकरून तुम्हाला तुमचे विचार इकडे प्रगट करून ते थोडेफार प्रमाणात का नाही होईना, पण तुम्ही ते अंमलात आणू शकतात. आपले विचार मांडणं आणि अंमलात आणणं ह्याच्यामध्ये काहीसा जास्त फरक नसतो. ओके, आणि विचार आपण पक्का केला, निर्धार जर पक्का असेल तर ते तुम्ही अंमलात नक्कीच आणू शकता. ओके,
आणि त्यामुळे आता इथे त्यांनी असा उपाय सुचवायला सांगितलंय तुम्हाला की तापानं फणफणली आपली धरती आणि ही स्थिती बदलण्यासाठी तुम्हाला उपाय सुचवायचे आहेत. एक मस्त आणि छानसा उपाय म्हणजे झाडं लावा आणि झाडं जगवा. नुसतं लावणं उपयोग नाही, ती झाडं जगली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, तरच ती उपयोगात येतात. त्याच प्रकारे झाडं नुसती लावायची नाहीत, तर ती देशी झाडं असणं गरजेचं आहे. ओके, विदेशी झाडं, त्या झाडांवर बिचारे पक्षी सुद्धा बसत नाहीत. ओके, त्यामुळे देशी झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना मोठं करणं हा एक उपाय असू शकतो. त्याचबरोबर जिकडे जिकडे जमेल, जिकडे जिकडे होईल तिकडे तिकडे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इवन शाळेत सुद्धा किंवा येताना जाताना कचरा करणं हे वगैरे सगळं आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून थोडंसं तरी प्रदूषण जे आहे हे कमी होईल. म्हणजे चॉकलेटची रॅपर्स टाकणं, बिस्किटची रॅपर्स टाकणं, तुम्ही ते खातात ना काय चाऊमिन वगैरे सगळे जे काय खाता, ते जे रॅपर्स जे आहेत ते प्रॉपरली डस्टबिन मध्ये व्यवस्थित टाकणं, त्याचा वेगळा असं म्हणजे डिस्पोज करणं, हे करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर उरलेलं अन्न वगैरे जे आहे म्हणजे सुका कचरा आणि ओला कचरा, आपल्याला नेहमी नगरपालिकेत सांगत असतात सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा ठेवा आणि ओल्या कचऱ्याचं हे जे आहे निसर्जन जे आहे तुम्हीच करा, पण आपण ते करत नाही आणि ते आपण करायला हवं ऍक्च्युली. ओके, तर ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जे उपाय आहेत, याने काही प्रमाणात का नाही होईना आपण प्रदूषणास आळा घालू शकतो आणि ही जी धरती आपली तापाने जी फणफणली आहे तिला आपण थोडंफार प्रमाणात कमी आणू शकतो. हे आपल्यावर. आता ह्याचा अनुभूती तुम्हाला आत्ताच आली असेल, तुम्ही पाहिलं असेल न्यूज मध्ये किंवा जेव्हा तुम्ही पेपर वगैरे वाचत असाल तुम्हाला कळलं असेल की ज्या वेळेला हे लॉकडाऊन होतं त्यावेळेला कितीतरी असं म्हणजे प्रमाणात प्रदूषण कमी झालं होतं. हवेचं प्रदूषण म्हणा, नदीचं प्रदूषण म्हणा, खूप प्रमाणात कमी झालं होतं. का कमी झालं होतं? कारण सर्वच बंद होतं, लॉकडाऊन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर जर प्रदूषणच पसरलं नाही तर हवेचं प्रदूषण म्हणजे वाहनं बंद झाली, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण कमी झालं आणि अशा प्रकारे बरेच फायदे जे आहेत हे आपल्याला म्हणजे इवन काही वेळेला प्राणी सुद्धा आपल्याला रस्त्यावर दिसले. का दिसले? कारण माणसं कमी झाली, त्यांची वर्दळ कमी झाली, त्यामुळे प्राण्यांना त्यांना फ्रीडम मिळालं आणि ते फिरण्यास मोकळे झाले. अशा प्रकारे आपण पूरक असं कार्य, पर्यावरण पूरक असं कार्य आपणास करायची गरज आहे. ओके, आणि ही तुम्ही उपाय त्याच्यामध्ये सांगू शकता. चला जाऊया आपल्या शेवटच्या उत्तराकडे, जो तुमचा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 25 वर आहे. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या पासून तुकड्यांवर चांदणं उमटल्याचा त्यांना भास झाला. ओके, इथपर्यंत ते उतारा आहे आणि त्यावर आधारित ही आकलन कृती तुमच्या समोर आहे. आकलन कृती 1 कृती पूर्ण करा. आपण हे विसरलो आहोत. काय विसरलोय? मला सायकल चालवणं आणि दुसरं शोधा. तिकडे आहे तुमच्या पॅसेज मध्ये, ते आहे पाठ्यपुस्तक. जर तुमच्या समोर उघडं असेल तर तुम्हाला लगेच ते उत्तर मिळणार आहे आणि ते तुम्ही लिहाल हे मला माहिती आहे. ओके, आय होप तुम्ही लिहिलं असेल. जाऊया आपण पुढच्या आकलन कृतीकडे. आकलन कृती 2 चूक की बरोबर लिहा. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. चूक की बरोबर? बरोबर नाही, चूक. काय शोधा, तिथे आहे. सुमित भरभरून बोलत होता. उत्तर तिथेच आहे. नीट व्यवस्थित वाचा, सगळं तिकडेच दिलेलं आहे. कृती 2, आकलन कृती 2, त्यातलं पहिलं जे आहे योग्य पर्याय निवडून लिहा. स्नेहल कॉलेजला जाताना बसने ये जा करणार आहे कारण, आता कारण इथे दिलेलं आहे, त्यातलं फक्त योग्य उत्तर शोधायचंय. तिला बसच्या गर्दीपासून वाचायचे होते. सायकलने ये जा केल्याने तिचा व्यायाम होणार होता. तिला कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला हातभार लावायचा होता आणि तिला पैसे वाचवायचे आहेत. नक्की उत्तर काय आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही लिहिलं असेल ह्याची मला खात्री आहे. ओके, आय होप तुम्ही लिहिलं असेल. चला जाऊया आपण पुढे. सगळ्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा कारण त्यामुळे रहदारीची समस्या कमी होईल.
प्रवासाचा खर्च वाढेल, अनेकांनी एकच वाहनाचा उपयोग केल्याने वाहनांची संख्या कमी होऊन कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होईल, आणि चौथा आहे प्रदूषण वाढेल. आता योग्य उत्तर काय हे जाणण्यासाठी तुम्ही अगदी सुज्ञ आहात आणि ते तुम्ही लिहिलं असेल ह्याची मला खात्री आहे. ओके, चला उत्तर लिहिलंय, उत्तरच्या जागी उत्तर लिहायचंय. आता पुढचं दुसरं आहे उत्तरे लिहा. अभिषेकने केलेला निश्चय. काय निश्चय केला त्याने, काय ठरवलं? अगदी पक्क बघा काय ठरवलं त्याने, लवकर बघा, तिकडे आहे उत्तर लिहिलेलं आहे. ठरलं तर मग असं त्याने बोललेलं आहे बघा. रेखा मावशीने सहजपणे केलेली कृती. काय झालं, तिने काय केलं, पायपुसणी घेऊन तिच्या पायाचे, बरोबर तेच उत्तर आहे, शोधा आणि ते लिहायचंय तिथे. लिहिली उत्तरं? अगदी सहजपणे तुम्ही लिहू शकता कारण अगदी सोपी उत्तरं आहेत, त्यामुळे ती लिहायची आहे. चला जाऊया पुढे. स्वमत कृती तुमच्या समोर आहे. आपल्या पायाचे वातावरणावर उमटलेले ठसे आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ऍक्च्युली अगदी सोपं आहे आणि आपण हे सगळं नकळत करत असतो. आपल्या पायाचे वातावरणात ठसे उमटतात म्हणजे काय होतं, तर मी उत्तरच सांगते हा, नीट ऐका. आपण काय करतो, तर आपण जे कार्बन उत्सर्जन करतो किंवा म्हणजे आपण जे प्रदूषण करतो आणि हे प्रदूषण आपल्याला सहजपणे मिटवता येत नाही. म्हणजे हे कार्बनचे ठसे जे आहेत आपल्याला सहजपणे पुसता येत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, प्रदूषण जे आहे थोडं 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 करून वाढत जातं आणि त्यामुळे जास्त प्रदूषणाचा फैलाव. प्रत्येकाने सांगितलं अरे मी एवढंच असणं, माझं एवढंच असणं, पण आपण बहुसंख्य लोक थोडं थोडं केल्यामुळे किती जास्त होऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे. ओके, मग थोडं 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 करून कितीतरी जास्त प्रमाणात प्रदूषण हे वाढत जातं आणि आपण जे काम करतो हे आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत नाही. म्हणजे आपण जे प्रदूषण करतो हे आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत नाही, अप्रत्यक्षपणे आपण मात्र ते करत असतो आणि ते मिटवणं आपल्याला फार कमी शक्यता आहे आणि हाच त्याचा या विधानाचा अर्थ आहे. ओके, चला इतर स्वाध्याय कृती जी आहे, आता ही इतर स्वाध्याय कृती म्हणजे काय माहिती का, तुमच्या धड्याच्या खाली म्हणजे टेक्स्ट बुक मध्ये धडा संपल्यानंतर या कृती तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या आपल्याला आता सॉल्व्ह करायच्या आहेत, कारण त्या तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे आणि त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ऑफकोर्स या कुठल्या फक्त पॅसेजवर आधारित नसून पूर्ण पाठावर आधारित आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला पूर्ण पाठ जर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला या कृती सोडवण्यास काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, चला बघूया. पहिलं आहे चौकटी पूर्ण करा. रेखा मावशींच्या पावलाची वैशिष्ट्ये कशी आहेत ते लिहायची आहेत. मी पुन्हा सांगितलं की पूर्ण पाठावर आधारित हे प्रश्न आहेत. कारणे लिहा. स्नेहल तासली, कारण का त्रास झाला तिला, कारण रेखा मावशी काय करत होत्या, तेच उत्तर तिकडे आहे आणि तेच तुम्ही लिहायचं आहे. ओके, चला जाऊया पुढे. सुमित म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट, कारण त्याचं उत्तर आता आपण ते पर्यायामध्ये लिहिलं बघा, तेच उत्तर आहे त्याचं आणि ते तुम्ही लिहायचंय. उत्तर लिहा. स्नेहलने केलेला निश्चय. काय निश्चय केला स्नेहलने, काय ठरवलं, मला रेखा मावशींसारखी छंदेरी पावलं हवी आहेत, यासाठी तिने काय ठरवलं ते लिहायचंय. आता पुढचा प्रश्न जो आहे, पाठातील पात्रांची खालील बाबतीत माहिती भरून कोष्टक पूर्ण करा. ओके, व्यक्ती कोण, अभिषेक, सुमित आणि स्नेहल. यांचा स्वभाव कसा आहे, अभिषेकचा स्वभाव, सुमितचा स्वभाव आणि स्नेहलचा स्वभाव. स्नेहल फॉर एक्झाम्पल, स्नेहल स्वच्छतेची भोक्ती होती. ओके, सुमित तंत्रस्नेही होता, हे सगळं. आणि वैशिष्ट्य काय, तर त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य काय होती तेही सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर पावडे काका, रेखा मावशी आणि बाबा ह्यांच्या सुद्धा स्वभाव आणि त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला लिहायची आहे. ओके,
ती तुम्ही लिहायची आहे, जरा पटकन लिहा पाहू. व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही ती लिहू शकता. आय होप तुम्ही उत्तरं लिहिली असतीलच. पुढे जाऊया. खालील शब्दांचे प्रचलित मराठी अर्थ लिहा. मी ह्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या आणि मी तुम्हाला सुद्धा दिल्या सुद्धा होत्या आणि त्यामुळे तुम्ही या व्हर्च्युअल रियालिटी आणि टेक्नोसावी ह्याचा मराठीतला प्रतिशब्द तिकडे लिहायचा आहे. खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. मावशी तुम्ही राहता कुठं? इथे 2 विरामचिन्ह आलेली आहेत. एक म्हणजे इंग्लिश मध्ये सांगते मी, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि क्वेश्चन मार्क. ओके, आता त्याला मराठीत काय म्हणतात हे तुम्ही लिहायचंय. त्याचबरोबर खालील तक्ता पूर्ण करा. शहर, नदी, पाऊल आणि डोंगर ह्यांना अनेक वचन शब्द लिहायचा आहे. आय होप तुम्ही हे लिहिलेलं असेलच. आता मात्र तुम्हाला तुमची वर्कबुक जी आहे ही पूर्ण करायची आहे, कारण आता आपला हा पाठ जो आहे हा संपलेला आहे. ओके, आणि तुम्हाला वर्कबुक कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या, हे ग्रामर पार्ट वगैरे जे आहे हे आपल्याला करायचेच आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, जे पाठ वगळलेले आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. ओके, त्यामुळे तो नीट ऐकायचा आहे आणि पाठ समजून घ्यायचा आहे. चला तर वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. परंतु तुम्हाला आतापर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत हे सगळं कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आपण थोडीशी रिव्हिजन मी थोडीशी घेणार आहे, कारण तुम्हाला टाइम टेबल मिळालेलंच असणार आहे आणि त्या टाइम टेबल नुसार कशा प्रकारे आपलं हे होणार आहे, एक्झाम वगैरे होणार आहे, ह्याच्यासाठी मी थोडीशी रिव्हिजन तुमची घेईन. ऑफकोर्स सगळे प्रश्न तुमच्या वर्कबुक मधलेच आधारित, टेक्स्टबुकच्या आधारे, वर्कबुकच्या आधारेच असणार आहेत. फक्त तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, लक्षात घ्यायचंय, व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त वाचन आणि तुमचं टेक्स्ट वर्कबुक सॉल्विंग जे आहे आणि स्वतःहून उत्तर लिहिणं जे आहे हे जर केलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्यामुळे अभ्यास करा, काळजी घ्या, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या आणि अभ्यास करा.